नमस्कार, मी रेणुका. तर तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे. तर सकाळच्या नाश्त्यामध्ये अगर तुम्ही कमी साहित्याची, कमी तेलाची, झटपट बनणारी, चटपटीत अशी रुचकर रेसिपी खाण्याचा विचार करताय, तर विश्वास ठेवा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी तशीच एक रेसिपी घेऊन आलेली आहे. पण त्याआधी अगर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आहात तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओज आवडल्या तर त्यांना लाईक नक्की करा. मग उशीर कशाचा, चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. मग ही रुचकर रेसिपी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला याचे बॅटर बनवायचे आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला बाउल घ्यायचा आहे आणि यामध्ये अर्धा कप तांदळाचे पीठ घ्यायचे आहे. तर तुम्ही इथे गहू पिठाचा पण वापर करू शकता. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा बेसन घालायचं आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळदीची पावडर घालायची आहे. मग यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. मग यामध्ये आपल्याला चवीनुसार लाल मिरचीची पावडर घालायची आहे. तर तुम्ही इथे लाल मिरचीच्या पावडरच्या जागी चवीनुसार बारीक चिरलेली हिरवी मिरची पण घालू शकता. त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. आणि आता हे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करून याच्यामध्ये आपल्याला थोडे थोडे करून पाणी घालायचं आहे. आणि आता याचे पातळ असे आपल्याला बॅटर बनवून घ्यायचे आहे. तर पाणी आणि हे जे पीठ आहे ते व्यवस्थित आपल्याला फेटून घ्यायचे आहे. तर आता इथे हे बॅटर बनवून तयार झालेले आहे. तर या प्रमाणामध्ये आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचे आहे. मग ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला गॅसवर एक तवा ठेवायचा आहे आणि यावरती 1 चमचा तेल लावून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर याच्यावरती आपल्याला हे सगळे बॅटर ओतायचं आहे. आणि त्यानंतर आता आपल्याला हे जे बॅटर आहे ते चमच्याने गोल आकारमध्ये व्यवस्थित पातळ असे पसरून घ्यायचं आहे. तर आता मी इथे हे जे बॅटर आहे ते व्यवस्थित गोल आकारमध्ये पसरलेले आहे. त्यानंतर याच्यावरती आपल्याला ज्या उरलेल्या घरी भाकरी असतात त्यातली एक भाकरी ठेवायची आहे. तर मी ते या रेसिपीसाठी भाकरीचा वापर करत आहे. तर तुम्ही इथे चपाती पण घेऊ शकता, नाहीतर तुम्ही इथे ब्रेडचा पण वापर करू शकता. तर आता ही जी भाकरी आहे आपल्याला या बॅटरवरती अशा पद्धतीने ठेवायची आहे. तर आता ही रेसिपी आपल्याला व्यवस्थित दोन्ही बाजूनी भाजून घ्यायची आहे. तर एका बाजूने भाजल्यानंतर ही चमच्याने पलटवायची आहे. आणि दुसऱ्या बाजूनी पण व्यवस्थित 2 मिनिटांपर्यंत आपल्याला ही भाजून घ्यायची आहे. तर आता मी ही रेसिपी दोन्ही बाजूनी व्यवस्थित भाजून घेतलेली आहे. तर ही रेसिपी आणखीन जास्त चटपटीत आणि रुचकर बनण्यासाठी आपल्याला याच्यावरती 2 चमचे टोमॅटो सॉस लावायचा आहे. तर टोमॅटो सॉस आपल्याला व्यवस्थित याच्यावरती लावायचा आहे. तर तुम्ही इथे टोमॅटो सॉसच्या जागी चिंचेची चटणी नाही तर हिरव्या चटणीचा पण वापर करू शकता. तर हा सॉस व्यवस्थित लावल्यानंतर याच्यावरती आपल्याला गोल चिरलेले कांदे ठेवायचे आहेत. तर अशा पद्धतीने लांब आकारमध्ये आपल्याला हे ठेवायचे आहे. मग त्यानंतर याच्यावरती आपल्याला गोल चिरलेले टोमॅटो ठेवायचे आहे. तर तुम्ही याच्यामध्ये आणखीन भाज्यांचा पण वापर करू शकता. त्यानंतर आता आपल्याला ही रेसिपी दोन्ही बाजूनी अशा पद्धतीने चमच्याने फोल्ड करायची आहे. आणि त्यानंतर आता आपल्याला ही रेसिपी सर्व करायची आहे. तर तुम्ही बेसन आणि उरलेल्या भाकरीचा वापर करून ही रुचकर कमी साहित्याची, कमी तेलाची, चटपटीत अशी रेसिपी बनवू शकता. आणि नाश्त्यामध्ये गरमागरम चहा या कॉफीबरोबर सर्व करू शकता. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन रुचकर रेसिपीसोबत. तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ.